नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर मागचे काही आठवडे तुम्ही बघताय मुसळधार पाऊस असल्यामुळे काही बाहेर जायची काही सोय होत नाही आहे आणि पुढे जाऊन व्हिडिओ बनवायचं तर ते शक्यच नाही एवढ्या पावसामध्ये। तर म्हटलं घरच्या घरीच काहीतरी व्हिडिओ बनवावा। तर आजही आपण व्हिडिओ जो बनवतो तो बाईक मेंटेनन्सच्या विषयीच आहे। तर त्यामध्ये आपण काय बघणार आहे, मी मागचे कंटिन्यू काही दिवस जेव्हा फिरते तेव्हा माझ्या जो गाडीचा क्लच लिव्हर आहे तो खूप जास्त टाईट झाला आहे, तो खूप हार्ड वाटतोय मला। आणि जेव्हा आपण गिअर शिफ्टिंग करतो तेव्हा तेही आवाज करतात खूप जास्त, ते खूप हेवी झालेले आहेत। तर म्हटलं की त्या क्लच केबलचं एकदा काय ते काम करूनच टाकावं, पण त्यासोबत एक व्हिडिओ पण बनवावा। म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवते बाईक मेंटेनन्सच्या रिलेटेडमध्ये, ज्यामध्ये आपण क्लच केबल चेंज करतोय आणि ती कशी चेंज करायची, त्याचे रिलेटेड काय टिप्स असतात त्या कशा असतात त्या मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। तर सरळ सुरू करूयात आजचा हा आपला व्हिडिओ। पण त्याआधी जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। मी मागचे काही दिवस बघते तुमचे खूप सारे भरभरून मला व्ह्यूज येतात पण सबस्क्रिप्शन येत नाही आहे। तर माझ्या थोड्याशा सपोर्टसाठी या मराठी कंटेंटसाठी तुम्ही थोडा सपोर्ट करा आणि मला प्लीज सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, घरी जर तुम्हाला क्लच केबल चेंज करायची आहे तर तुम्हाला त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे ती म्हणजे होंडाची जेन्युइन क्लच केबल। ती अगदी तुम्हाला 177 रुपयाला तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल। त्याच्या रिलेटेडचे जे लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। आणि त्यासोबत आपली गाडी आजारी पडली आहे म्हणून आपण त्याकडे इंजेक्शन घेऊन आलेलो आहे, ते तिला द्यायचं आहे। सो ह्याला एवढं सिरियसली घेऊ नका, कारण का मस्करीचा पार्ट होता। ह्याचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं आहे म्हणून। त्यासोबत आपल्याला लागणार आहे जे आपण लास्ट टाईम जेव्हा इंजिन ऑइल चेंज केलेलं ते आपण आपल्याला एका बाटलीमध्ये भरून ठेवलेलं होतं। तर ही बाटली त्याच्यामध्ये आपल्याला इंजिन ऑइल पुढे यूज करायचं आहे आपल्या गाडीसाठी क्लच केबल चेंज करताना। त्याचसोबत आपल्याला लागणार आहे ग्रीस। तर हे ग्रीसचं पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि ह्याआधी मी दिलेल्या व्हिडिओजमध्ये ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, तर तुम्ही तिथूनही ह्याचा फॉलोअप घेऊ शकता। तर मित्रांनो, क्लच केबल म्हणजे काय, तर क्लच केबल म्हणजे हा जो क्लच लिव्हर असतो तिथून ते खाली जे क्लच असेंब्ली असते त्याच्यापर्यंत जी जोडणारी वायर असते त्याला म्हणतात क्लच केबल। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे जेव्हा आपण क्लच केबल चेंज करतो तर तिचा रूट जो आहे तो आपल्याला जसा कंपनी दिला आहे तसाच फॉलो करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याचा जो रूट आहे तो क्लच केबलचा इथून कनेक्टेड असतो। तो तुम्ही जर इथून बघितलं, ही जी वायर आहे ती आपल्याला बघायची कुठून कशी कनेक्टेड असते। तर जर तुम्ही ही वायर अशी वरून ओढलीत तर इथंपर्यंत ती तुम्हाला खाली समजेल की कुठून कशी पास झालेली आहे। तर तुम्ही ह्या रूटचं जर तुम्हाला लक्षात राहत नसेल कोणत्या वायरमधून गेलेली आहे तर त्यासाठी तुम्ही तिचा बेसिकली व्हिडिओ काढायचा आहे, जेणेकरून तुम्ही हा रस्ता विसरू नये। आणि जर तुम्ही क्लच केबल चुकीच्या ठिकाणाहून टाकली तर ती तुटण्याच्या शक्यता जास्त असते। म्हणून आपण ही टिप आपली सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे। सो हा माझा रायडिंग पार्टनर आहे, ह्याला आम्ही म्हणतो म्यावेश। तर हा आता आहे 2 वर्षाचा। त्याला गाडीत जेव्हाही मेंटेनन्स करत असते हा माझ्यासोबत इथे बसलेलाच असतो। तर म्हटलं चला आजही याला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करू म्हणून हा इथे बसला आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम जेव्हा आपण ह्या क्लच केबलला लूज करायची सुरुवात करतोय खालच्या साईडने, तर हा जो आपला नट आहे ह्याला आपण लूज करणार आहे। तर मी 10 नंबरच्या पाण्याने ऑलरेडी ह्याला लूज केलेलं आहे आणि आता हाताने त्याला मागे शिफ्ट करते हळूहळू। सो ह्याला पूर्ण मागपर्यंत फिरवायचं आहे, शेवटपर्यंत घेऊन जायचं ह्याला बघा। आणि आपल्याला ही क्लच केबल इथून हे हुक असतो, हा हुक आपल्याला बाहेर करायचा असतो। इथं मागच्या साईडने त्याला हे असते निघायला जागा आहे। आता मी काय करते, हा जो लिव्हर आहे ह्याला प्रेस करते आहे आणि ह्याला प्रेस केल्यानंतर आपण इथे ह्या वायरला पुढे थोडंसं खेचून इथून त्याला आपण धक्का देतो आहे आणि ही निघाली माझी क्लच केबल खालच्या साईडने। ओके। आता मित्रांनो, आपल्याला आता ही जे आहे क्लच केबल इथून बाहेर करायची आहे। तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा तुम्हाला जर हे दिसत असेल तर हा पूर्ण बंद नाही आहे मागच्या साईडला। ह्याला आपल्याला फक्त मागे पुश करायचं आहे असं, आणि त्यानंतर इथून खालून फक्त तुम्ही आरामात वायर पास करू शकता। तर केबल आता आपली बाहेर झालेली आहे। तर आता आपल्याला वरून काढायची ही क्लच केबल। आणि तुम्ही बघू शकता आपल्याकडे आपला हा मेकॅनिक त्याचं निरीक्षण करतोय की मी नीट करते की नाही काम त्याच्याकडे। सो आपल्याला इथे पण आपली जी वायर आहे तिला पुल खेचूनच काढायचं आहे। इथे पण सेम हुक आहे, तुम्ही इथे बघू शकता। सो इथे मी ही जी क्लच केबल जी आहे ती इथून मी ओढून खालच्या साईडने बघा तुम्ही आता ही बाहेर करते आहे। सो ही झाली आहे बाहेर, ठीक आहे। तर मित्रांनो, हे बघा आपली वायर
पूर्णपणे खालूनही आपण काढलेली आहे, वरून पण काढले, तर ही इझिली आता आपल्याला बाहेर करायची. मी हिला पुश करते खालच्या बाजूने वरच्या ह्याच्यासाठी. सो आपल्याला तो रूट पण हे करायचा आहे, क्लिअर करायचं आहे निघण्यासाठी. हे प्रत्येक हुकमधून मी त्याला बाहेर करते आहे खालून, जेणेकरून वरती आपल्याला काढायला इझी पडेल. सो आता एकदम विदाऊट एनी टेन्शन मी ह्याला बाहेर केलं आहे, कारण का मला माझा रूट जो आहे तो माहिती आहे, कारण मी मागाशी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये मला माझा रस्ता माहिती आहे. सो मला न विचार करता मी डायरेक्ट त्या वायरला खेचून काढलेलं आहे बाहेर. मित्रांनो, जर तुम्ही बाहेर लोकल मेकॅनिककडे गेलात तर तो तुम्हाला काय करेल, जी जुनी क्लच केबल आहे ती काढेल आणि जशी जी नवीन क्लच केबल आहे ती तुम्हाला परत त्याच्यामध्ये लावून देईल. पण इथे मी तुमच्यासाठी घेऊन आले एक बोनस टिप. त्यामध्ये काय करणार आपण, तर तुम्हाला मागची मी दाखवलेली एक सिरिंज, तर त्या सिरिंजमध्ये आपण जे लास्ट टाइम काढलेले इंजिन ऑइल जे 3 ते 4,000 किलोमीटरपर्यंत आपण चेंज केलेलं, ते का ह्याच्यामध्ये आपण कंटेनरमध्ये ठेवलेलं, तर त्याला आपल्याला काय करायचं, यूज करायचं ह्या आपल्या क्लच केबलच्या ऑइलिंगसाठी. आणि ते आपण सिरिंज थ्रू ह्या केबलमध्ये चांगलं ऑइलिंग होण्यासाठी आणि ह्याचं मुवमेंट चांगलं होण्यासाठी ह्यामध्ये यूज करणार आहोत. तर आपल्या ह्या सिरिंजसोबत आपल्याला ह्या आतमध्ये त्याला पंप करायचं आहे, जेणेकरून त्यामधलं फ्रिक्शन, त्याचं वर्क चांगलं व्हावं म्हणून. तर ही सिरिंज तुम्हाला कुठेही लोकल मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल. हिचं किंमत जी आहे ती मात्र 18 रुपये इतकीच आहे. तर मी मेडिकल प्रोफेशनल असल्यामुळे मला थोडंसं माहिती आहे की इथे सिरिंज कशी भरायची असते. ओके, त्यामध्ये पूर्ण हवा पहिले बाहेर करायची आणि जसं तुम्हाला पिचकारी माहिती आहे सर, तर सगळ्यांना पिचकारीसारखं ह्याला यूज करायचं आहे. सो बघा, पूर्णपणे ही भरलेली आहे. आणि ह्यामध्ये फक्त तुम्ही ह्याची काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही सिरिंज यूज कराल ना, ती निडल जी असते ती तुमच्या हातापायात कुठे घुसू नये ह्याची काळजी घ्यायची. आणि आता ही आपली रेडी आहे. तर इथे बघा, तुम्ही जर जागा बघितली असेल, ही वाली जी स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण ह्याला पंप करतोय. पण हे जेव्हा आपण पंप करतो तेव्हा पूर्ण सिरिंज जी आहे ती खाली करायची नाही आहे. तर आसपास 3 ते 4 ml ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हँडलिंग थोडी काळजीपूर्वक करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून. तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये स्पेस बनवून ठेवते. हे बघा किती सेफली मी ह्याच्यामध्ये बघते आहे. ही जी आपली केबल जी आहे ती आपल्याला एकदम स्ट्रेट पकडायची, जेणेकरून हे पूर्ण असं खालपर्यंत स्प्रेड व्हावं म्हणून. सो मी इथून ह्याला टाकते आहे. आणि आता बघा, एकदम हळूहळू चाललं आहे बघा. त्याला थोडासा वेळ लागेल, वेळ द्या थोडं त्याला. तर तुम्ही मागे बघितलं असेल त्या साईडने इंजिन ऑइल मी ह्याच्यामध्ये हळूहळू पंप केलेला आहे. आता इथे छोटासा वे आहे म्हणून आपण ही सिरिंज यूज करतो. ॲक्च्युली आम्ही निडल ही ह्यासाठीच यूज केली जाते की इथे छोटासा वे असतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कसं भरायचं आहे बघा. आता ही माझी जी ऑइल जे आहे ते वरपर्यंत आता फ्लो व्हायला लागलं. ह्याचा अर्थ आपल्याला फक्त चेक करायचं आहे की हे जे आहे ते नीट सगळीपर्यंत पोचलं. आणि आता हे खूप इझी झालं आहे माझ्यासाठी मगाचपेक्षा. सो ह्याला थोडंसं हलवून बघायचं कसं आहे हे. तर आता आपण ही ऑइलिंग झाल्यानंतर ही केबल आपण परत गाडीमध्ये लावणार आहोत. तर आपण वरच्या साईडने सुरुवात करणार आहे. आता माझ्यासाठी खूप इझी आहे, कारण इथे CB200 माझी जी गाडी आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हुक दिलेत. इथे खाली 2-3 हुक आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर माझा रूट फॉलो होतो आणि एकदम छान प्रकारे खालपर्यंत रूट आपण फॉलो करू शकतो. त्याचसोबत आता जर तुम्हाला ही जी केबल बघाल तर तुम्हाला मगाशी जे आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वरचा भाग आणि खालच्या भागामधला फरक, तर ते तुम्हाला इथून कसं टाकायचं हे आपण आता परत मगाशी काढलेल्याप्रमाणेच आता तुम्हाला इथे सुरुवात करायची. तर पहिले तुम्ही ह्याला टाकून घ्या, नंतर त्याला अटॅच करा. ठीक आहे. तर आता मी हा दिलेला आपला मगाचा जो रूट आहे त्याला फॉलो करते आहे. सो इथून परफेक्टली इथून पास झालेलं आहे हे. आता आपण जाणार खालच्या बाजूने, आपल्याला सगळं फॉलो करायचं आहे. आणि ह्याला डायरेक्टली ह्याला पुश करते इथून. हा आपला रूट झाला पास. सो माझी ही क्लच केबल खालपर्यंत आता आलेली आहे. ठीक आहे. सो आपल्याला आता इथे आणि वरती दोन्ही साईडला आपल्याला अटॅच करायचं आहे. आपण क्लच केबल चेंज करताना सर्वात आधी आपल्याला वरच्या साईडची ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, त्यानंतरच खाली तुम्हाला इझी होणार आहे. आणि इथे जे तुम्हाला मी खाचे दाखवले मी त्यामध्ये त्याला पहिले अडकवती आहे. खाचा जो आहे माझा, तुम्हाला ही जी वायर दिसते याच्यामध्ये हे जे हुक आहे आपल्याला खालच्या साईडला अडकवायचं. ठीक आहे. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं, ही वायर थोडीशी वरती ओढून घ्यायची आहे. आपला जो क्लच लिव्हर आहे त्याला असं खिचून धरायचं आणि इथे खाली जे हुक आहे त्याच्यामध्ये पहिले त्याला पोझिशन करून घ्यायचं आहे. ओके. पोझिशन केल्यावर ते ऑटोमॅटिक आतमध्ये जातं आहे. आणि मग ही वायर तुम्हाला मागे खिचायची आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही बघता इथे हे पूर्ण त्याचं अरेंज झालं ते जसं पाहिजे त्या फॉर्ममध्ये ते बसलं आहे तिथे. ते आपण केबल बाहेर केली तशीच आता परत तिला टाकायचं आणि इथे हुक जे आहे आपल्याला त्या हुकमध्ये फक्त पास करायचे आहे. तर आपल्याला हे जे आहे हा भाग मागे हे जे नट्स आहेत ते मागच्या साईडने असणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे,
ह्या नटांना मागच्या साईडला ठेवून थोडंसं ह्याच्यामध्ये स्पेस बनवायचं, जेणेकरून बारीकसा असा रूट तयार होणार आणि हे इथे पुढे पास होईल. तर बघा हे मित्रांनो, तुम्ही एकदम इझिली ते हे झालं, ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. ओके, सो हा आपल्याला जो आता उरलं दुसरं म्हणजे काय, तर आपलं हे जे रबर आहे त्याच्यामधून आपल्याला थोडंसं हे बाहेर करायचं, जेणेकरून आपल्याला इथे अटॅच करायला इझी होणार. आणि हा जो लिव्हर आहे ह्याला मी पुढे पुश करते आहे आणि पुश करून इथे आपल्याला जो रस्ता आहे बघा इथे दिसलं ना. सो हे खूप इझी आहे, फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याला. ओके, सो इथे झालेलं आहे आपलं काम, तुम्ही बघा. आता मी बाकीचे जे ॲडजस्टमेंट्स आहेत ते इथे करणार आहे. तर इथे बघा मित्रांनो, हे जे आपलं क्लच लिव्हर आहे तो मी जेव्हा ह्याचं खेचते आहे त्याचा फ्री प्ले खूप जास्त आहे. तर आपल्याला जेव्हा एक्झॅक्टली फिटिंग हवी असते आपल्या ह्याची क्लच लिव्हरची, तेव्हा ह्याच्यामध्ये 2 ते 3 mm इतकाच फ्री प्ले असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे खालच्या बाजूला हे जे आपण मगाशी नट लूज केलेले त्यांना टाईट करायची गरज आहे. तर इथे मी आता घेते आहे 10 आणि 12चा पाना, ज्यामध्ये आपण 12च्या ह्याने होऊन जाईल त्याचं फिटिंग. सो आपल्याला इथे फक्त ॲडजस्टमेंट करून याचं फिटिंग सुरू करायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे जे 2 हे नट्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा मी ह्याला पकडते एकाला आणि दुसऱ्याला जेव्हा मी फिरवत चालले, तेव्हा कॉन्स्टंटली काय होतं, वरती जो आपला फ्री प्ले आहे तो आता हळूहळू कमी होत चालला आहे. मगाचपेक्षा आता वरचं तुम्हाला मी दाखवते, त्यामध्ये किती फरक आला आहे हे तुम्हाला आता लगेच कळेल. सो आता हे बघा तुम्ही, हे थोडा आता फरक पडत चालला आहे. ह्याचा अर्थ मी जे प्रकारचं फिटिंग करते आहे त्या नट्सला ते बरोबर आहे. तर आपण स्टार्टिंगला जसे हे 2 नट एकत्र होते तसा हा मागचा नटही आपल्याला त्याच्यासोबत आणून ठेवायचा आहे. हे खूप इझी आहे हाताने. स्टार्टिंगला थोडंसं मला पाण्याने करावं लागलं, पण एकदा झालं की मी त्याला टाईट करते दुसऱ्यासोबत, जेणेकरून हा सारखा मागे सरकून येऊ नये म्हणून आपण त्याला टाईट करतो. तर आता इथे बघा हे जे क्लच लिव्हर आहे तो किती इझिली मला बटरी सॉफ्ट झाला आहे मला हे बुक वापरण्यासाठी. आणि त्यामध्ये तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं फ्री प्ले जो असतो तो 2 to 3 mm पाहिजे, तर ते हे बघा ह्याचं अंतर आता आपण मगाचपेक्षा कमी केलेलं आहे. सो हे खूप छान प्रकारे इझी ग्रिप देतं आहे मला, नाहीतर आधी पूर्णपणे हात दुखोपर्यंत क्लच दाबायला लागत होता. तर आता माझ्या गाडीचं क्लच केबल बदलल्यानंतर मी बघते आहे एक राऊंड ट्राय करते. खूप दिवसापासून इथे न्यूट्रल असा होत नव्हता माझा गिअर, सो खूप सोपं झालं आहे शिफ्टिंग करायला. सो आता मी चालेल एक राऊंड मारायला. चला. अरे, तर मी माझा राऊंड कंप्लीट करून आलेली आहे आणि मी सो क्लच केबल बदलल्यापासून आणि त्याची जेव्हा आपण हे केली ऑइलिंग केले तेव्हापासून क्लच इतका सॉफ्ट झाला आहे की माझी गाडी जेव्हा नवीन होती तेव्हा जो मी जो क्लच वापरत होती तर तो सुद्धा इतका स्मूथ नव्हता जेवढा आज स्मूथ झाला आहे. तर मित्रांनो, आता आपलं फायनल स्टेप आहे ते म्हणजे ग्रीसिंग करायचं. तर हे जे ग्रीसिंग असतं ते आपल्याला वरच्या साईडला जी आपली केबल आहे त्याच्या इथे करायचं असतं. सो लिव्हरच्या इथे आपल्याला ग्रीसिंग करायचं. सो मी हे जे यूज करते ते रुबी ग्रीस आहे, जे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक शेअर करते आहे. सो तुम्ही तिथूनही ह्याला बाय करू शकता, परचेस करू शकता. तुम्ही आज पाहिलं की घरच्या घरी क्लच केबल कशी चेंज करायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा एकदा सांगते, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय.